प्रभू श्री रामाच्या प्रतिमेची व अक्षत कलशाची हदगाव शहरामध्ये भव्य मिरवणूक। राममल्लाची मूर्ती स्थापन होणाऱ्या गर्भगृहात पूजन करून अक्षदा व कलश रविवारी हदगाव शहरातील महादेव मठ संस्थान या ठिकाणी ठेवण्यात आला। सर्व राम भक्तांना कलशाचे दर्शन व पूजन करण्यासाठी 28 डिसेंबर रोजी हदगाव महादेव मठ संस्थान या ठिकाणी राम रक्षा घेऊन कलशाची रथामध्ये स्थापना करण्यात आली। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेचा रथ गावामध्ये फिरत असताना जागोजागी रूटमध्ये सर्व महिलांनी मोठमोठ्या रांगोळ्या काढून पुष्पवृष्टी केली। सर्व भाविक भक्तांनी कलशांचे दर्शन घेत व पूजन केले। विश्व हिंदू परिषदेचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत पवार यांनी 1 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत काय करायचे आहे व त्यानंतर 22 जानेवारीच्या दिवशी रामाच्या प्राणप्रतिष्ठाचा सोहळा दिवाळीसारखा कसा साजरा करायचा आहे याचे मोलाचे मार्गदर्शन केले। यावेळेस हदगाव शहरात जय श्री राम या घोषणेने दराणून गेली। शोभायात्रा महादेव मठ संस्थानमध्ये आल्यानंतर रामाची आरती घेतली व महाप्रसाद घेऊन शोभायात्रेची सांगता करण्यात आली। लोक उत्सव समितीतर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। सकल हिंदू समाजाच्या महिलांनी व पुरुषांनी व तरुण राम भक्तांनी सहभाग घेतला। यावेळी जयश्री संतोष झंवर, सपना गोविंद झंवर, पूजा देवानंद गठ्ठाणी, भारती काबरा, सरला तोष्णीवाल, ममता वर्मा नवाल ताई, विद्या सोनी, वर्षा तोष्णीवाल, कृष्णचंद्रा तोष्णीवाल, सपना तोष्णीवाल, ज्योती तिवारी, मंगल भुतडा, मोनिका सचिन पांडे, सरिता सारडा व तसेच पुरुष रामभक्त सुशील नावडे, दीपक पोगरे, अभिषेक शहाणे, तातेराव पाटील वाकोडे, अविनाश शहाणे, बालाजी घाळप्पा, ईश्वर गठ्ठाणी, सचिन पांडे, बालाजी वर्मा, बजरंग तोष्णीवाल यांच्यासह अनेक लोकांनी सहभाग घेऊन या शोभायात्रेची शोभा वाढवली। त्याबद्दल राजू पांडे यांनी लोकोत्सव समितीतर्फे सर्व उपस्थितांचे आभार मानले।